कुठून सुरुवात करायची किंवा कुठे थांबायचं हेच कळत नसल्यामुळं स्पर्धा परीक्षामध्ये खरं तर माझ्या बाबतीत स्पर्धा परीक्षा म्हटलं की आजचा काळ खूप बदलला. आणि 2012च्या बॅचला माझं सिलेक्शन झालं. 2005च्या परीक्षेमध्ये मी विक्रीकर निरीक्षक झालो होतो. मी 5 वर्ष विक्रीकर निरीक्षक काम केल्यानंतर 2012च्या राज्यसेवेतून माझं मुख्याधिकारी गट या पदासाठी निवड झाली होती आणि मी 2014 पासून या महापालिकेत उपायुक्त होतो. तर तो जवळजवळ 10 वर्षाचा कालावधी गेले. या 10 वर्षामध्ये परीक्षांचा जो स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल होत आलेला आहे. मी जुन्या पद्धतीची MPSCची जी परीक्षा आपण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो आपण, आणि नंतर ऑब्जेक्टिव्ह आम्ही 2012ची दिलेली आहे. त्यामुळे सगळ्या दोन्ही परीक्षांचा अनुभव होता. आता तुमच्या वेळी MPSCच्या स्पर्धा परीक्षांमध्ये आता बदल होतोय. तर याच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे क्लासेस आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला गायडन्स मिळतं. पण मी काही गोष्टी सांगेन मुलांना की ज्या त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी का करतो, म्हणजे तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. की बऱ्याच जणांना आकर्षण असतं की या पदावर आल्यानंतर आपल्याला अधिकार गाजवायला मिळतो, गाडी चांगली मिळते, रुबाब करायला मिळतो, पैसे खूप मिळतात, हे की नाही. बऱ्याच जणांच्या डोक्यात अशा कल्पना असतात. म्हणजे आता आपल्याला अधिकारी झालं की लोकांना लुटायचं लायसन्सच मिळतं. तर अशा पद्धतीचे कुणी डोक्यात चुकीच्या कन्सेप्ट घेऊन येत असेल प्रशासनात तर त्या काढाव्यात. जर जास्त पैसे कमवायचे असतील तर खाजगी क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहे. सगळ्यात मोठा व्यवसाय करा, व्यापार करा, खूप पैसे मिळतील. पण आयुष्याचा जो शेवट म्हणून आपण आपला माणसाच्या व्यक्तीचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे एवढाच आयुष्य आहे. या आयुष्यामध्ये आपल्याला खरं तर पैसे किती लागतात. तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना असे अनेक जगातले सत्ताधीश बघितले असतील, हुकुमशहा बघितले असतील की ज्याच्या घरामध्ये सोन्याच्या विटा होत्या, मोठे मोठे राजमहाल होते. रिसेंटली तुम्ही सिरियाची घटना देखील बघितली की जो माणूस 40 वर्ष राज्य हुकुमशाही चालवत होता आणि त्याला कसं पळून जावं लागलं रशियाला. म्हणजे पैसा हे सर्वस्व नाहीये. चांगल्या दर्जाचं चांगलं जीवनमान जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असा पगार तो सरकारी नोकरीत मिळतो. आणि त्यापेक्षा जास्त पैसे मिळवायचे असेल तर तुम्हाला खाजगी संधी खूप प्रचंड आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी, मी असे अनेक विद्यार्थी बघितले की जे मुलाखतीसाठी प्रेफरन्स देत असताना सुद्धा कुठल्या पोस्टला किती पैसे मिळतात, टेबलाखालून किती मिळतात. तर या पद्धतीचा विचार करणारी काही अपप्रवृत्ती प्रशासनामध्ये खूप आता यायला लागलेल्या आहे. आणि याचा परिणाम काय व्हायला लागले की सामाजिक सेवेवर आज तुम्ही सगळेच लोक तक्रार करत असतील. सन्माननीय राजकीय क्षेत्रातले कार्य करणारे पण इथे काही पदाधिकारी आहेत, नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत. तर आज समाजामध्ये जे काही दिसतं, जसं चित्रपटामध्ये काय दिसतं, जुने चित्रपट बघितले की त्या काळातलं जीवनमान दिसतं. तर आजचे चित्रपट आजचंच समाज जीवन दाखवतो. तर तसं आज जे प्रशासन आहे किंवा आज जे राजकारण आहे, आपणच लोक असे आहोत म्हणून तसं तुम्हाला मिळतंय. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं. जसा राजा तशी प्रजा, आणि जशी प्रजा तसा राजा त्याला मिळतो. तर तुम्ही नागरिक म्हणून जर चांगलं सुजाण नागरिक बनला आणि त्या पद्धतीचं जर स्वप्न ठेवून तुम्ही जर येत असाल तर नक्की प्रशासनात या. प्रशासनात येण्यासाठी अनेक लोकांच्या मनशा या आहेच. या व्यतिरिक्त बाहेर बऱ्याच प्रमाणात बेरोजगारी आहे, इतर क्षेत्रात संधी नाही, आणि कुणी तर आपल्या जवळचं सहकारी कुठेतरी निवड झालेली असते आणि त्यामुळे त्याला बघून तुम्ही इकडे येता आणि उमेदीची वर्ष वाया घालवता. म्हणजे समाजात अशी कितीतरी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये रिस्क फॅक्टर आपण असं म्हणू की राजकारण सगळ्यात बेभरोशाचं आहे. 20-20 वर्ष लोक करिअर करून सुद्धा आमदार नगरसेवक पण होता येत नाही. त्याच्यानंतरचं क्षेत्र म्हणजे क्रिकेट आहे. 11 खेळाडूमध्ये अख्ख्या भारतामध्ये आपल्याला जायचंय, निवडायचंय, किती मेहनत करावी लागते. त्याच्यानंतर चित्रपट सृष्टीमध्ये आहे, तर याच्यामध्ये सगळेच हिरो बनायला मुंबईला जातात, पण कुठे बनतात हिरो हिरोईन, किती प्रकारचं. म्हणजे ही 3 क्षेत्र सगळ्यात आव्हानात्मक मी म्हणेन. आणि त्याच्यानंतरचं क्षेत्र म्हणजे प्रशासनात येण्याचं. कारण की लाखो उमेदवार परीक्षेला 10 लाखापेक्षा जास्त UPSCला बसतात, MPSCला 4-5 लाख मुलं बसतात, आणि त्यातनं 200-300 UPSCला 1000वर जागा होतात. म्हणजे पर्सेंटेज जे आहे सिलेक्शनचं ते किती कमी आहे. आणि याच्यासाठी वर्षानुवर्ष अभ्यास करत राहायचं आणि आपलं आयुष्य वाया घालवायचं. पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये बरेचशा अभ्यासिका आहेत आणि या अभ्यासिकेमध्ये 10-10 वर्ष अभ्यास करणारी मुलं आहेत. मग सिलेक्शन नाही झालं तर तिथेच वडापाव, आंबोळी, पोहे असल्या गाड्या टाकतात मुलं.
तर आपल्याला असं काही करायचं नाही. मी असं सांगेन की तुम्ही आयुष्याचं प्लॅनिंग करत असताना ABC प्लॅनिंग केलं पाहिजे. त्या प्लॅनिंगमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता एक वर्ष पूर्ण तयारी करा, अभ्यास पूर्ण होतो. मी तर हे म्हणेन की तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर बरेच जण कॉलेजमध्ये जे असतात तो वेळ खरं तर अभ्यासाचा वेळ असतो. लायब्ररीमध्ये बसून तुम्हाला भरपूर काही संदर्भ ग्रंथ वाचता येतात, पण त्या वयामध्ये कुणीच अभ्यास करत नाही. काहीतरी गाईड्स घ्यायचे आणि त्या एवढ्या फक्त कॉलेजच्या सेमिस्टरच्या परीक्षा द्यायच्या, आठवड्याभर अगोदर परीक्षेचा अभ्यास करायचा झालं आणि त्यावेळी टंगळ करत आयुष्य घालवायचं आणि मग नंतर तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष अभ्यास करणार, तर तसं सिलेक्शन होणार. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. 1 वर्ष सिरियसली अभ्यास करा. 1 वर्षानंतर तुम्ही तुमची खाजगी कुठल्याही प्रकारचे पडेल ते काम केलं पाहिजे, कारण की हे उमेदीचं आयुष्य जर निघून गेलं तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी मिळत नाही आणि इकडेही तुम्हाला पश्चाताप. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. इव्हन तुम्ही नीटच्या क्लासेसच्या बाबतीत बघितलं, जयपूर कोटामध्ये जी मुलं 11वी-12वीला मुलं अभ्यास करायला जातात, तर ते म्हणजे सामाजिक प्रेशर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की डॉक्टरच बनायचं आहे. तर हे या गोष्टीवर खरं तर समाजात खूप अभ्यास होणं गरजेचं आहे आणि या प्रेशरमुळे मुलं आता आत्महत्या आहे, सुसाईड सारख्या गोष्टी म्हणतो आपण त्या व्हायला लागल्यात आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये पण ते जो माणूस अपयश पचवू शकत नाही तो प्रशासनात कशा पद्धतीने हँडल करणार, लोकांच्या समस्याला कसं उत्तर देणार, कारण की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचे दबाव असतात, वेगवेगळ्या लोकांना हाताळायचं असतं, वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जायचं असतं. तो स्वतःची समस्या जर सोडवणे इतपत तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर अशा लोकांनी या परीक्षांचा नादच नाही केला पाहिजे असं म्हणेन. तर मी मुलांना हा एक कानमंत्र देईन. मी स्वतः कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता, इथे एक क्लासवालेच आहेत सोबत, म्हणजे त्यांच्या समोरच सांगतो की मी कुठल्याही क्लासला न लावता म्हणजे विक्रीकर निरीक्षक झालो आणि राज्यसेवा परीक्षा पण पास झालो. मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असताना मी सेल्फ स्टडी केला आणि STI झालो. तसंच STI असताना दिवसभर ऑफिसचं काम करून माझं लग्नही झालं होतं, माझी मुलगी होती 3 वर्षाची आणि लग्न वैवाहिक जीवन जगत असताना सुद्धा मी क्लास 1 ऑफिसर झालो. मग मला सांगा, याच्यासाठी कुठल्या म्हणजे यश मिळवायचं असेल तर कुठल्या क्लासची गरज नाही. असे अनेक चित्रपट क्षेत्रात अभिनेते आहेत की त्यांना कुठला कौटुंबिक वारसा नाहीये, अक्षय कुमार सारखे, है ना. तर ही लोक यशस्वी झालेलेच आहेत. राजकारणामध्ये सुद्धा अशी अनेक लोक आहेत, केजरीवाल सारखे प्रशासनात येऊन मुख्यमंत्री झालेले आहेत आणि लोक एवढे वर्ष म्हणजे राजकारणात मेहनत करून सुद्धा पदं मिळाली नाहीत. म्हणजे मी टीका नाही करत, म्हणते संधी जी मिळते ती बऱ्याच वेळा ही संधी कशी मिळवायची याच्यासाठी ही उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आज मी सगळ्यात दुर्दैव असं म्हणून की मुलं ही वाचत नाही. आज जसा पद्धतीनं फास्ट फूडचा जमाना आलाय आणि सगळ्यांना रेडीमेड पाहिजे. घरी जाऊन पण मॅगी खायची, बाहेर आलं तर वडापाव खायचा, पॅटीस खायचं, सगळं रेडीमेड खायचं ना. आणि अभ्यास पण रेडीमेड झालेला आहे. म्हणजे काय, जेवढ्या नोट्स आहेत तेवढंच वाचायचं आणि ऑब्जेक्टिव्ह असेल तर इलिमिनेशन थिअरी माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, थोडंफार वाचलेलं असतं. त्यामुळे तो जो अभ्यास करणारा मुलगा आहे तो परिपूर्ण नसतो. कुठल्याही प्रकारचं वाचन आहे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधला अभ्यासातला जो आहे तो प्रचंड आहे. त्यातले PhDs आहेत बरेच जण आणि त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यावर तुम्ही तुमचे सोशल मीडिया तुम्ही तर बघतो अनेक जणांचे मेसेज किंवा आपण ज्या पद्धतीचं फॉरवर्ड करत असतो त्यात जो वेळ घालवत असतो. तर समाज माध्यमं जी आहेत ती दुधारी आहेत दोन्ही पद्धतीने, पण तरुणांनी खरं तर समाज माध्यमाचा योग्यच वापर केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं अतिप्रमाण झालं की ती टिकत नाही. जसं अति जेवण केलं की अपचन होतं नाही. आपली भूक जर 2 चपातीची किंवा 1 भाकरीची असेल तर तेवढंच खाल्लं पाहिजे. जास्त नॉनव्हेज आवडतं म्हणून किलोभर मटण काही वेळी खाऊ शकत नाही. तसं या सोशल मीडियाचं अतिप्रमाण जे झालेलं आहे त्याचा परिणाम खूप मोठा होतोय आणि तो सामाजिक जीवनात स्वतःच्या शारीरिक जीवनावर पण होतोय आणि पद्धतीनं मेसेज हाईड करून ठेवतो आणि चॅटिंग करतो रात्री 2-2 वाजेपर्यंत, परत दुसरा मोबाईलचा व्हॉट्सअप वापरून परत तो पण हाईड करतो, है की नाही. असे त्याच्यात वेळ खूप, तरुणांचा हा वेळ याच्यात खूप जातोय. म्हणून तुम्ही याच्यापासून थोडंसं बाजूला व्हा आणि याचा मर्यादितच वापर करा. उपयुक्त असं आहे. आम्ही 2014 पूर्वी इंटरनेट खूप मर्यादित प्रमाणात होतं, त्याचं स्पीड पण तेवढं नव्हतं. आता तेवढं मोबाईलला स्पीड आलेलं आहे.
म्हणजे आम्ही आमच्या ऑफिसमध्ये कधी कधी अभ्यास करताना दुपारी लंच टाइम मध्ये इंटरनेट ऑफिसचा वापरायचो, म्हणजे काही नवीन आलं का वाचण्यासाठी. तुम्हाला तर सगळं काही युट्यूबवर बरंचसं काही मिळतं, जे कुठंच नाही ते युट्यूबवर मिळतं. तर याचा योग्यच उपयोग करा, हे महत्वाचं मी सांगेन. अभ्यासाचं नियोजन करताना संदर्भ ग्रंथांचं वाचन आता कोणीच करत नाही, जुनी पुस्तकं तर कोणीच बघत नाही. आणि ही बेसिक पुस्तकं मार्केटमध्ये आता बरेच जण एनसीआरटीचं सांगितलं असेल काय 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 वाचलं. तर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाच्या शरीराचे प्रवृत्ती वेगळी आहे समजा, आणि त्याच्यासाठी लागणारं जसं पेहराव वेगळा असतो, त्याचं अन्न वेगळ्या पद्धतीने तो घेतो, तसं तुम्हाला अभ्यासाला लागणारं मटेरियल सुद्धा वेगवेगळं असेल. यशस्वी लोकांचा फॉर्म्युला जर कॉपी केला तर यश मिळण्याची शक्यता जास्त असते, मात्र ती 100% तशीच नसते. त्यामुळे तुम्हाला ही पुस्तकं जी सांगतात त्यातली आपल्याला सोयीची कुठली आहेत आणि आपल्याला कुठली गोष्ट कुठल्या पुस्तकात मिळेल या पद्धतीनं शेअर करून, ग्रुप स्टडी करून तुम्ही ते वाचलं पाहिजे. आणि शिवाय तुम्ही अपडेट राहत असताना वेगवेगळ्या प्रकारची मासिक आहेत, ते देखील यांनी सांगितलं असेल. तर ती मासिकं कुठली वाचली पाहिजेत. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मासिकं आहेत, त्या मासिकांमध्ये मी हरकत नाही त्यांनी नावं घेतली असेल, क्रॉनिकल सारखे असतील किंवा विझार्ड असतील किंवा युपीएससी साठी लोकराज्य वगैरे. तर लोकराज्य वाचायला गेलं आम्हाला मराठीच कळत नाही. आजकाल आम्ही हायब्रिड काय झालं, गाड्यांमध्ये जसं हायब्रिड मॉडेल आलेलं आहे, गॅसवर सीएनजीवर पण चालवतो, इलेक्ट्रिकवर पण चालतो आणि चढ लागले की पेट्रोल लावतो. तसं आमच्या अभ्यासाचे हायब्रिड मॉडेल झाले आणि त्यामुळे मराठीचं बेसिक जर लोकराज्य कोणी वाचायला गेलं ना ते मराठीच कळत नाही. म्हणजे सरकारी भाषा जरा तशी अवघड आहे. तर आणि मराठी नुसतं बोलण्यासाठी कंपल्सरी झालं, पण त्या मराठीमध्ये कंपल्सरी हा शब्द पण इंग्रजी आला. तर मराठी म्हणजे मी हे याच्यासाठी सांगतोय की वाचन खरं तर या वयामध्ये वाढवलं पाहिजे. साधारणपणे वयाच्या माझ्याकडे आता ऑफिसमध्ये एक कर्मचारी आला होता, तो उद्यान अधीक्षक म्हणून काम करत होता, एका महापालिकेत होता आणि त्यांनी तिथल्या लोकल प्रेशरमुळं नोकरी सोडली. आता 1 तासापूर्वीचा संवाद सांगतो. आणि तो अजून एमपीएससीचा अभ्यास करतो. मी त्याला वय विचारलं किती आहे, तर 35 वय आहे. मला सांगा 35 वयामध्ये मुलाचं लग्न होऊन त्याला 2 मुलं झाली पाहिजे असते आणि ते सेटल झाला पाहिजे, अजून तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. म्हणजे खरं तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत माणसांना नोकरी मिळाली पाहिजे किमान. मी तर 23व्या वर्षी मला नोकरी मिळाली ती. म्हणजे तुम्हाला किमान 30 वर्ष तर नोकरी मिळते पुढे. जर तुम्ही 35 वर्षापर्यंत अभ्यास करताय तर मग तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काही 40-50 वर्ष वेळपर्यंत सांभाळायचं काय. तर हा थोडासा विचार करा. आपण ध्येय ठरवत असताना शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल ठरवले पाहिजे. नाहीतर अनेक मुलींच्या बाबतीत काय होतं, 35च्या वर वय होतं, एक तर करिअर पण नाही होत आणि मुलीच्या अपेक्षा असतात मोठ्या मोठ्या. मग पहिल्यांदाच स्थळ येतं नायब तहसीलदारचं, अजून बँकेतल्या नोकरीचं. मग मुलीला स्वप्न असतं मी IAS बनणार, नवरा पण IAS करणार, आणि त्या ह्याच्यामध्ये वय पण निघून जातं आणि सगळंच निघून जातं. मुलांच्या बाबतीत पण असंच होतं. तर हे ज्या अनिवार्य आपल्या आयुष्यातल्या गोष्टी आहेत, तर त्या अनिवार्य गोष्टी देखील आपल्याला नंतर कराव्याच लागतात. या सामाजिक भारतीय संस्कृतीमधल्या आहेत. आपण काही पाश्चात्य संस्कृती अमेरिकेसारखे आपल्याकडे कल्चर नाहीये की 10 वर्षाचं झालं की आई वडील वेगळे ठेवतात आणि आपण तसं राहू शकत नाही. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. करिअरचं प्रॉपर प्लॅनिंग करा. मी या सगळ्या गोष्टीवर मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर व्यक्तिगत आपण भेटलं तर हरकत नाही. मी जास्त वेळ न घेता माझं 2 शब्द मार्गदर्शन इथेच थांबवतो. पण जाता जाता एक सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ही झालेली आहे. ह्या अभ्यासिकेमध्ये बरेचशा अभ्यास करणारे काही मुलं आमच्या नेते मंडळींच्या संपर्कात राहून नेते झालेले आहेत. तर त्यांना विद्यार्थीच ठेवा. 1-2 विद्यार्थी आहेत, ते आले नसतील बहुतेक इथं. तर ते विद्यार्थी कमी, नेते जास्त झाले. आणि 4 वर्ष एका अभ्यासिकेत अभ्यास करणं काही अवघड आहे. 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास ठीक आहे, 4-4 वर्ष एका अभ्यासिकेत राहायचं म्हणजे परमनंट एम्प्लॉई सारखं झालेलं आहे. तर आमची आता दुसरी अभ्यासिका आम्ही कार्यान्वित करतोय. तर ती सी ब्लॉकला चोपडा कोर्टच्या पुढे. तर ती 100 विद्यार्थ्यांसाठी चांगली अभ्यासिका आहे. या शहरामध्ये खरंच लोकांना अभ्यासासाठी वापर नसल्यानं आम्हालाही कधी आम्ही पण अशा बाहेर मित्रांच्या घरी, जसं यांनी अनुभवात सांगितलं की 2 BHK फ्लॅटवर, तर गावाकडे आम्ही आमच्या मित्रांनी मिळून एक फ्लॅट घेतला होता. त्या फ्लॅटवर आम्ही अभ्यासाला जायचो, म्हणजे सुट्टीच्या कालावधीमध्ये. तर आम्हाला तो अनुभव असल्यामुळे असं वाटलं की शहरात अशी अभ्यासिका हवी. तर अभ्यासिका ही सगळ्यांसाठीच आहे, फक्त त्याची जी नाममात्र फी दिलेली आहे, लावलेली आहे, ती काही महापालिकेचं उत्पन्नाचा स्रोत नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी त्याची
फी योग्य दिली पाहिजे. एकलव्यानं सुद्धा दुर्योधनानं अंगठा मागितला तर दिला नाही न शिकवता. मग तुम्ही 100 रुपये आमच्या अभ्यासिकेची प्रवेश फी आहे तिथली महिन्याची, ते पण देत नाहीत काही विद्यार्थी. तर अशा विद्यार्थ्यांना तुमच्या संघटनेत घ्या. म्हणजे काय सगळेच काय अधिकारी बनू शकत नाहीत, कार्यकर्ते तर पाहिजेत ना काही. तर ही माझी एक अपेक्षा आहे व्यासपीठावरून सगळ्यांना. आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर स्थानिक पदाधिकारी पण कार्यक्षम आहेत, आम्ही पण आहोत, आमच्याकडे या किंवा त्यांच्याकडे जा. समस्या सुटण्यासाठी संबंधित आहे. महापालिकेचे तरुण अधिकारी गायडन्ससाठी कुणाला हवे असतील तर नवीन अलीकडेच स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊन आलेले आहेत, आमच्याकडे 2 प्रोबेशनरी ऑफिसर पण आले, तर तुम्ही त्यांना विचारू शकता. करिअर मध्ये फक्त MPSC UPSC हे 2च नाही, तर रेल्वे सारख्या भरपूर संधी आहेत, वेगवेगळ्या कंपनी आहेत, वेगवेगळी महामंडळ असतील की त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, नोकरीसाठी ट्राय करू शकता. तुम्हाला शुभेच्छा आणि सदिच्छा थांबतो. जय हिंद, जय भारत.